चला उठो भजन करो लागा झोपल्या सकाळ सकाळची वेळ आणि पहाटाची वेळ प्रत्येक माणसाला या पहाटे ब्रह्ममुहूर्त मध्ये उठणे बाबा गरजेचे असते कारण या ब्रह्ममुहूर्त मध्ये एक वातावरण शुद्ध असते आणि शुद्ध वातावरण या नाकाच्या माध्यमातून श्वासाच्या माध्यमातून आतमध्ये गेला तर आमची तुमची प्रकृती बाबा बरी राहते परंतु सकाळ सकाळचं वातावरण बाबा आनंद घेण्याकरिता काही लोक रस्त्यानं जात असतात व्यायाम करत असतात एक्सरसाइज करतात योगा आसन करतात परंतु मी पहा आता उदाहरण सांगत आहे कीर्तन करताना मी एकदा सकाळ सकाळचा आपला घराला जात होतो तो गोंद्यावरून जात होतो तर गोंद्याचे शहराचे लोक तो सकाळ सकाळचे रनिंग मारण्याकरिता निघतात आता मी का पाहतो सकाळ सकाळचा आपला घराला कीर्तन करायला करून बाबा कीर्तन करून घराला जात होतो तर गोंद्या शहराचे ते लोक रनिंग मारण्याकरिता येतात परंतु काही मुलं ना काही ज्यांची मुलं बाळ आहेत असेही माणसा दुसऱ्याची बायकोला पाहण्यासाठी येतात आपले ठेवावे झाकून ना दुसऱ्याची पाहावे खोटं नाही सांगत खरी गोष्ट आहे मोठा पूल आहे हावडा ब्रिज ज्याला म्हणतात नवीन बनलेला आहे त्या ठिकाणी पहा कधीतरी जहाज सकाळ सकाळचं सर्व काही मिळते तर जमाना पलटलेला आहे हो वस्तूची बाबा मानवाला गरज आहे परंतु लिमिट नुसार त्या गरजेला पूर्ततेनुसार त्या गरजेला भागवण्याचा प्रयत्न करा परंतु मानव अशा वस्तूंशी प्रेम करत आहे जे स्वतःची हानी करत अरे एखाद्या वनामध्ये हरणी जात असते परत असते ना त्या समोर जरी एखादा शेर आला तर हरणी थांबेल ना मानवाला माहित आहे की या वस्तूमुळे माझी शरीराची हानी होणार आहे माझं नुकसान होणार आहे तरी पण मानव तिकडे जात असते मग हरणी चांगली की मानव चांगला वेळच आता तशी आलेली संसार तसा आलेला आहे चांगल्या मानव मार्गावर चालण्याचा बाबा कोणी प्रयत्न करत नाही आणि जो चांगल्या मार्गावर चालत आहे त्याच्याकडे एकच माणूस आणि जो वाईट मार्गाकडे चालत आहे त्याच्याकडे रामचंद्र जी ही कहेसी आसे अरे ऐसा कलियुग आएगा और सच्चे को तो फांसी होगी झूठा मोह उड़ाएगा सच्चे को तो फांसी होगी झूठा मोह उड़ाएगा आजादीनुसार या मृत्यू लोकांमध्ये इकड तिकड सैराव्याचा बाबा फिरण्याची सर्व परवानगी आहे तर खऱ्या गोष्टीला किंमत नाही आहे का तुमच्या धनाला किंमत खऱ्या गोष्टीला किंमत आहे का मेहनतीला किंमत आहे का धनाला किंमत नाही आणि सुपारी 800 रुपये 1200 रुपये किलो वाईट वस्तूला किंमत